नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता मालिकेमध्ये आपल्याला तर कसं वेगळंच अगदी वळण पाहायला मिळतं. कारण कलाने आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या स्वभावामुळे सगळ्यांचं मन तर जिंकून घेतलेलं असतं. आणि त्यात म्हणजे सरोज कायम आता सरोज कलाचा रागराग करत असते. ती माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये सून म्हणून नकोय असे यासाठी सुद्धा तिने रोहिणीसोबत खूप काही प्लॅन आतापर्यंत केलेले असतात. परंतु आता मित्रांनो सरोजचा हा स्वभाव बदललेला असतो. सरोज चक्क आपलं जे काही एक नवीन प्रोजेक्ट तयार करते, एक जी तिने ब्रँच ओपन केलेली असते, तर त्यात म्हणजे विंग म्हणून आता कला आणि सरोज ह्या दोघींची निवड त्यांनी स्वतः केलेली असते. कारण याचा सर्व कारभार ती कलाला हाताला घेऊन आता त्या दोघी एकत्र पाहणार असतात. तर याचा तर आबांना इतका आनंद होतो, आबांना फार असा आनंद होतो. कारण सरोज तर कायम कलाचा रागराग करत असते. या घरातून बाहेर काढण्यासाठी सरोजने आतापर्यंत खूप प्रयत्न केलेले असतात. आणि आज चक्क कायम कलाच्या विरोधात बोलणारी सरोज आज इतकं छान वागते, कलाचा स्वीकार करते. त्या दिवशी सुद्धा रोहिणी सरोजला इतकं भडकावत होते, पण तरी सुद्धा सरोज एकही शब्दाने बोलली नाही, कलाला दोषी तिने ठरवले नाही. म्हणून आबांना फार असा आनंद होतो. आणि आजच्या ह्या ब्रँचमध्ये खास म्हणजे कलालाही या सगळ्याचं श्रेय देण्यात आलं आणि ह्या सगळं काही कारभार कलाच्या हातात सोपवण्यास आला. तो पण सरोज सुद्धा आता कलाची मदत त्यात आता करणार असते. तेव्हा आता आबांना फार असा आनंद होतो. आणि जी त्यांची आता मीटिंग भरलेली असते, तर त्यात आबा अगदी खुश होऊन हे सर्व सांगतात. कारण सरोजने त्यांना अगोदर सांगितलेलं असतं. आणि आता सरोज कलाचे इतके कौतुक करते गोड असं, त्यामुळे आता अद्वैत सुद्धा फार असा आनंदी असतो. त्याला इतका आनंद होतो कारण कलाने आत्तापर्यंत अद्वैतचं सुद्धा मन जिंकून घेतलेलं असतं आणि चांदेकरांचं सर्वांचं सुद्धा. आता कलाला एका गोष्टीचं फार असं टेन्शन असते, तिचं कोणत्याही कामात आता मन लागत नाही. अद्वैत तिला त्रास न होऊ नये, तिची काळजी घेण्यासाठी खूप काही पुरेपूर आपल्याकडून होईल ते प्रयत्न तो करत असतो. कारण आता राहुलचं सत्य कलासमोर आल्यानंतर कलाला अगदी जेवणावरून सुद्धा तिची अगदी इच्छा उडालेली असते. कारण आता जी नवीन ब्रँच राहुलच्या नावाने ओपन होत आहे, तर त्या ब्रँचमध्ये मात्र राहुल स्वतः अगदी घोटाळा करणार असतो. आणि त्यात म्हणजे आता सरोजने तर आता ही ब्रँच राहुलच्या हातात नाही, तर कलाला सुद्धा यामध्ये सामील करून घेतलेले असते. आणि राहुलने मात्र आता कलाला ओपन चॅलेंज केलेलं असतं की गेल्या 8 दिवसात मी सगळं काही चांदेकरांचं फ्रॉड करून नुकसान कसं करतो आणि तू काहीच कशी करू शकत नाही हे फक्त बघत राहा. कारण हे बघ, मी माझ्या भावाला जर असं काही अगदी मनवू शकेल, कारण तो माझ्यावर कधी असा विश्वास ठेवू शकणार नाही की मी असं करेल म्हणून. कारण माझा काम करण्याचा जो काही अगदी हा अद्वैतला फसवण्याचा प्लॅन आहे, तर तो अगदी व्यवस्थित आहे. अद्वैत कधीही माझ्यावर अविश्वास दाखवणार नाही. आणि खरे तू कितीही सांगण्याचा प्रयत्न कर, परंतु अद्वैत तुझ्यावर विश्वास न ठेवता तो तुलाच तुझ्यावर रागवेल, असे आता राहुलने कलाला सांगितलेले असते. तेव्हा आता कलाला ह्याच गोष्टीचे टेन्शन असते की आता काय करायचं. कारण आता राहुलला आपल्याला सर्वांच्या समोर अगदी पुराव्यासहित सिद्ध करायचे. जर आपण पुरावे दिले नाही तर चांदेकर मात्र आपल्यावर विश्वास नाही ठेवणार. म्हणून आता कलाला खूप टेन्शन आलेले असते. कला आता विचारतच असते, तर अद्वैत आता विचार करतो की नक्की कलाला काय झालं असेल, ती सारखा काय असा विचार करत असेल, कोणत्या विचारात ती डुबलेली असेल. आपण आता तिला हे विचारायला हवे, कारण आपण तर एक नवरा आहोत. नवऱ्याच्या हक्काने तर आपण सर्व काही एकत्र करायला हवेत, आपण तिची काळजी घ्यायला हवीत. कारण ती आपल्या घरासाठी इतकं काही करते आणि इतकं करून सुद्धा आता म्हणजे तिला टेन्शन कसले असेल, ती काय इतकी आनंदात नसेल. आता माझ्यावरची केससुद्धा आता म्हणजे निर्दोष आहे, माझी सुटका झाली, पण कलाला नेमकं कसलं टेन्शन असेल आणि ती राहुलवरती नक्की काय असा संशय घेत असेल, याचे विचार मात्र आता अद्वैतच्या मनात येतात. त्यानंतर मात्र आता सरोजने जे काही ही ब्रँच ओपन करून त्याचं विंग जे आहे, तर ते कलाने तिच्याकडे घेतलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला तर फार असा आनंद होतो आणि आबांना सुद्धा अगदी आनंद होऊन आईचं अगदी ते आभार मानतात. हे जे काही झालं तर आई तुझ्यामुळे झाले, म्हणून ते आता देवाला हात जोडतात. त्यानंतर मात्र अद्वैतला तर इतका आनंद होतो आणि अद्वैत मात्र आता कलाचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी तिला एक छान असं गुलाबाचं फूल देतो. तेव्हा आता ते गुलाबाचं फूल जेव्हा प्रेमाने अद्वैत तिला देत आहे, तर ते
हातात घेत मात्र कलाला इतका आनंद होतो. कला म्हणते की चांदेकर थँक्यू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरंच तुझं अगदी मनापासून अगदी अभिनंदन. तेव्हा आता कला इतकी खुश होते. कला म्हणते की अरे चांदेकर, खरंच तू किती निष्पाप आहेस. कारण राहुल तुला इतका फसवतो तरी सुद्धा तू राहुलवर विश्वास ठेवतो. परंतु एक ना एक दिवस मी तुझा हा विश्वास तोडेल, म्हणजे राहुलचं खरं रूप तुझ्यासमोर घेऊन येईल. आणि जेव्हा राहुलला मी शिक्षा देईल तरच मात्र तेव्हा माझं हे ध्येय पूर्ण होईल. कारण चांदेकरांच्या घरामध्ये आणखीन नुकसान नकोय. आणि अद्वैत, मागच्या वेळेस तुझी काय अशी अवस्था झाली होती ते मात्र मी तुला नाही सांगू शकत. आता पुराव्यासहित मी राहुलचं खरं रूप तुझ्यासमोर आणेलच. परंतु आता एकदा आपल्याला नयनाताईचा सुद्धा विचार करायला हवा. कारण राहुल तर अगदी नयनाताईला सुद्धा फसवतोय. मग आता राहुलला धडा शिकवलाच पाहिजे. त्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. आणि जो पुरावा तिच्या हाती लागला तो सुद्धा आता राहुलने हा फाडून टाकलेला असतो. म्हणजे आता कलाकडे पुरावा नाही म्हणून राहुलला खूप असा आनंद होतो. आणि ही खरे काही करू शकत नाही असे मात्र आता राहुलला वाटत असते. राहुलने आता रोहिणी रागवेल म्हणून तिला सुद्धा काही सांगितलेले नाही. म्हणून रोहिणी आता शांत असते. तिला असं वाटतं की आता राहुल आपला निर्दोष आहे, तो काही करू शकतो याचा तिला आता अभिमान वाटत असतो. म्हणून नैना आणि रोहिणी तर खूप खुश असतात. परंतु नैनाबद्दल आतापर्यंत या सगळ्यात तिला माहिती नसते. आता राहुलचा तर खूपच जळफाट होतो. कारण सरोज मामीने जे काही आता नवीन ब्रँच ओपन केलेले आहे तर त्या ब्रँचचे सर्व कारभार कलाकडे दिलेले असतात. आणि त्यात म्हणजे सरोज मामी सुद्धा अगदी देखरेखीखाली असते. म्हणून आता राहुलचा जळफाट होतो. राहुलला असं वाटतं की कला प्रत्येक ठिकाणी आता आपल्या म्हणजे अगोदर वर्चस्व घ्यायला बघते आणि तिला अधिकार दिले जातात. आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि ह्या लवकरात लवकर चांदेकरांच्या बिझनेसचा काहीतरी फ्रॉड करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान कसं व्हायला पाहिजे असे तो आता ठरवतो. त्यानंतर मात्र आता इकडे पूजा मात्र आता कलाला काही उत्तर देत नाही. ती प्रत्येक आता कला विचारायचं तिला प्रयत्न करत असते. परंतु प्रत्येक वेळेस मात्र पूजा ही तिची टाळाटाळ करत असते. तेव्हा आता कलाला संशय येतो. कला म्हणते की पूजाच्या वागण्यामध्ये असा काय बदल झाला असेल, ती सारखी सारखी आपल्याला का टाळत असेल, काय झालं असेल पूजाला. एकतर पूजाने इतक्या मेहनतीने हे काम करून राहुलचा फ्रॉड ओळखलेला होता त्याच्या ब्रँचमधील. मग आत्ताच पूजा आपल्याशी का असं वागत असेल. नक्की काहीतरी असं खास आहे की पूजाने काहीतरी आपल्यापासून लपवले. कारण पूजाचं सध्याचं वागणं बघता आणि मागचं वागणं बघता काहीतरी बदल आहे. म्हणून ती पूजाशी बोलण्याचं ठरवते आणि ती पूजाला कॉल करते. परंतु पूजा तिचा कॉल उचलत नाही. म्हणून आता कला ही तिच्या घरी जाण्याचं ठरवते. कलाला आता संशय आलेला असतो की नक्की काहीतरी आहे. म्हणून घरी गेल्यानंतरच आता आपल्याला पूजाकडून सर्व काही कळू शकते. म्हणून ती आता पूजाच्या घरी जायला निघलेली असते. आणि त्यानंतर जेव्हा ती पूजाच्या घरी येते तेव्हा आता पूजाला विचारते. पूजा आता कलापासून आपला बचाव करायला अगदी तिची टाळाटाळ करत असते. तर कला विचारते की पूजा, अगं काय झालंय, मी कालपासून तुझं हे वागणं पाहते, नक्की काय झालं, कसला त्रास तुला आहे. पूजा काही सांगायला तयार नसते. कारण राहुलने तिला धमकावलेले आहे हे मात्र आता कलाला अजूनपर्यंत माहिती नसते. पूजा आता राहुलला खूप अशी घाबरलेली असते. ती काही सांगायला तयारच नाही. तेव्हा आता कलाला टेन्शन येते. कला म्हणते की अगं, मी तर तुला लक्ष ठेवण्यास सांगितले होते की आता ऑफिसमध्ये काय काय होतं आणि काय काय नाही. आणि तू मात्र आता सध्या माझ्याशी जे काही वागत आहे तर तुझंही वागणं खूप बदललेलं आहे असं पूजा तुला नाही वाटत का. तेव्हा आता पूजा घाबरत काहीच उत्तर देत नसते. कला आता तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करते. कला म्हणते की आता मुद्दाम कला तिला म्हणते की हे बघ पूजा, जर तुला हा जॉब करायचा नसेल तर तू स्पष्ट सांग, मी तुझं काही म्हणत नाही, मी तुला ह्या जॉबवरून काढून टाकते. आता पूजा असं म्हटल्यानंतर खूप घाबरते आणि ती कला मॅडमचे हात जोडून माफी मागायला सुरुवात करते. कला मॅडमला म्हणते की हे बघा कला मॅडम, मी तुम्हाला सर्व काही खरं सांगते, परंतु तुम्ही राहुल सरांना काही सांगू नका. आता राहुलचं नाव मध्ये आल्यानंतर मात्र कलाला आणखीनच धक्का बसतो. म्हणजे नक्की राहुलनेच आता पूजाला धमकावलेले असणार. म्हणून पूजा आपल्यापासून काही न सांगता पळ काढते. आता पूजा म्हणत असते की हे बघा राहुल सर खूप डेंजर आहेत. त्यांनी आता मला अगदी ह्या जॉबवरून काढण्याची धमकी तर दिलेली आहे, परंतु माझ्याबरोबर जे काही त्यांचं वागणं आहे तर ते वागणं सुद्धा खूप चुकीचं होतं. ते माझ्यावर अगदी जबरदस्ती करून त्यांनी त्या दिवशी ऑफिसमध्ये
जे काही माझ्यासोबत केले तर ते मात्र आता खूपच अवघड आहे. पूजा आता सर्व काही घडलेला प्रकार कलाला सांगते आणि त्याच वेळेस मात्र जे CCTV आहे तर कला आता चेक करण्याचं ठरवते आणि ती पूजाला म्हणते की पूजा तू आता घाबरू नकोस, कारण आता राहुलला कसं धडा शिकवायचं हे माझ्याकडे लागले. पूजा आता खूप रडत असते. पूजा म्हणते की हे बघा कला मॅडम, त्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये आला होतात, परंतु राहुल सरांनी माझं तोंड दाबलेलं होतं, मला खूप त्रास दिला आणि माझ्या जे काही अगदी नको ते अगदी त्यांनी माझ्याबरोबर अगदी दृष्ट वागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी खरंच खूप घाबरले आणि तुम्हाला मी आतापर्यंत कोणत्याही काही कारणाबद्दल सांगितले नाही, कारण तसे त्यांनी मला धमकावलेले आहे. तर आता कला म्हणते की हे बघ राहुलच्या तू घाबरू नकोस, परंतु आता जे सत्य आहे तर ते आपल्याला अगदी पुराव्यासहित राहुलचं पुढे आणावं लागेल. त्यामुळे आता तुझ्यावर राहुलला संशय यायला नकोय, म्हणून तू राहुल जसे सांगत आहे तसं वागण्याचा प्रयत्न कर. मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस. आता पूजाला मात्र कलाची साथ मिळाल्यामुळे ती कलाचं ऐकायला सुरुवात करते आणि आता जसे कला सांगेल तसेच ती ऐकत असते. आणि त्या दिवशी जो काही पूजावर जबरदस्ती करण्याचा राहुलचा जो CCTV आहे तर तो कला चेक करते, कारण आता राहुलने या अगोदर मात्र जे CCTV आहे तर ते बंद केलेले असतात, परंतु त्या दिवशीचा जो काही CCTV आहे तर तो सुरू असतो आणि त्यामुळे मात्र राहुल पूजासोबत जे काही वागलेलं आहे ते सर्व आता पुराव्यासहित ते CCTV मध्ये कलाला म्हणजे पाहायला मिळते. कलाला आता एक असा प्रूफ तर मिळतोच, परंतु आता हे राहुलला जे काही धडा शिकवायचा असेल, राहुल आणि गौरव हे एकमेकांना मिळालेले आहेत, हे सत्य मात्र जर आपल्याला शोधायचं असेल तर मात्र आपल्याला काही ना काही करावे लागेल. त्यानंतर आता जेव्हा कला ही सर्व ठरवते की राहुलला त्याच्या पापाची शिक्षा 8च दिवसात द्यायची आणि त्याचे पुरावे अद्वैत चांदेकरकडे देऊन पोलिसांच्या ताब्यात राहुलला द्यायचं, कारण तो आत्ता इतकं काही करू शकतो तर पुढे काही ना काही फ्रॉड तो नक्की करून अद्वैतला फसवू शकतो. म्हणून आता कलाने सर्व पुरावे गोळा करून CCTVचा जो मेन भक्कम पुरावा आहे तो मिळवलेला असतो आणि तो पुरावा मिळवून ते आता पोलिसांना तर देणार असते, पण त्या अगोदर ती आता चांदेकर मेन्शनमध्ये अद्वैतला दाखवणार असते. त्यानंतर आता कला ही घरी येते. कला आता राहुलबद्दल आता अद्वैतला कसं सांगायचं हेच तिला काही कळत नसतं, ती सारखे विचारत असते. तर आता अद्वैत कलाजवळ येतो आणि कलाला विचारतो की खरे काय झाले, तू कसल्या इतक्या अडचणीत आहे. तेव्हा आता कला काही उत्तर देत नसते. तर आता अद्वैतने तिला आणखीन गुलाबाचं फुल तर दिलेलं असतं, परंतु कलाला खुश करण्यासाठी, कारण कलाने आत्तापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये येऊन खूप काही केलं, आपल्याला संकटातून वाचवलं, प्रत्येक क्षणात ती संकटात अगदी आपल्यासोबत धावून राहिली. मग आज आपलं कर्तव्य आहे की कलाला काहीतरी सरप्राईज द्यायचे म्हणून. तेव्हा आता अद्वैत मात्र एक फोटो म्हणजे कलाचे जे काही आत्तापर्यंतचे अद्वैतसोबत लग्न झाल्याचे पासूनचे जे फोटो आहे तर ते फोटो आता एकत्र घेतो आणि ग्रीटिंग कार्डावर सर्व फोटो एकत्र तो त्या पोस्टरला लावून देतो आणि छान असं त्याचं ग्रेटिंग तो तयार करतो. त्या ग्रेटिंगकडे बघून त्याला आता इतका आनंद होतो आणि त्यानंतर आता कला जेव्हा रूममध्ये येते तर ती टेन्शनमध्येच असते, कारण आता ह्या सगळ्यातून कसं आता अद्वैतला वाचवायचं, अद्वैतसमोर ह्या राहुलचं खरं रूप कसे आणायचे हे मात्र ती ठरवते, कारण CCTV फुटेजचा एक भक्कम पुरावा तिच्या हाती तर लागलेला असतो. त्यानंतर मात्र आता अद्वैत म्हणत असतो की अगं खरे बघ ना, मी तुझ्यासाठी किती छान हे ग्रीटिंग तयार केले तुझ्या फोटोचे. तेव्हा आता अद्वैत जेव्हा ते ग्रीटिंग्स आहे तर तो कलाच्या हातात देतो. कला मात्र आता ते सर्व फोटो पाहते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत हे तर तू खूप छान बनवलंस. तू आता ते फोटो पाहते तर ज्या ज्या क्षणाला अद्वैत तिच्याबरोबर भांडलेला असतो त्या क्षणाचे फोटो अद्वैतने त्यात घेतलेले असतात. तेव्हा कला म्हणते की अरे बघ ना, अरे चांदेकर तू काय केलंस, ज्या क्षणी तू माझ्याबरोबर भांडायचा तेच अगदी फोटो तू घेतलेत. अरे जेव्हा तू मला टोमणा मारत होता ना त्यावेळचा हा फोटो आहे. तेव्हा लगेच आता अद्वैत तिला म्हणतो की अगं मी तुझ्यासाठी इतकं प्रेमाने छान हे फोटोंचं ग्रीटिंग तयार केले, तू मात्र नावं ठेवण्यात पटाईत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की दे इकडे, नको ते तू स्वीकारू. तर कला म्हणते की नाही, तू पहिल्यांदा माझ्यासाठी इतकं काही केलं त्यामुळे मी नाही परत देऊ शकत. तर अद्वैत म्हणतो की सोड. कला म्हणते की नाही, मी नाही देणार, मी ते ठेवणार, जपून ठेवणार. असं करता करता दोघांमध्ये आता अगदी तत
आणि ममचं भांडण सुरू होतं। तेव्हा आता कला म्हणते की अरे तू ते फाडलंस तर, आणि हे बघ ना, अरे जे काही मी जेथे बरोबर होते तर ते फोटो जे काही ग्रीटिंग्स आहे तर ते फाडून माझ्याकडे आले। तर अद्वैत म्हणतो की हे बघ ना, अगं जेथे माझी काही चूकच नाही तर ते फोटो माझ्याकडे आले। तेव्हा आता जो काही फोटोचा आपल्याकडे तुकडा आलेला आहे तर अद्वैत तो तुकडा आपल्या जवळ घेतो आणि तो सुद्धा आपल्या हृदयाशी धरून तो झोपतो आणि कला सुद्धा त्यातील त्या फोटोचा दुसरा म्हणजे ग्रीटिंगचा दुसरा तुकडा आपल्या जवळ घेते आणि ती सुद्धा झोपते। आता असे करता करता दुसऱ्या दिवशी सकाळ होते। कला ही खूप छान तयार होते आणि अद्वैतने तिला इतकं छान सरप्राईज दिलं म्हणून ती खूप आता खुश असते। परंतु राहुलचे जे काही कारनामे आहे तर ते अद्वैतला कसे सांगायचे आणि या सगळ्या मागे राहुलचा हात आहे हे मात्र आता सगळ्यांच्या समोर आणायचे कसे, त्यासाठी तर पुरावा लागेलच। म्हणून कला आता ही सकाळी सकाळी आवरते आणि नाश्ता वगैरे करून मात्र ती ऑफिसला जायला निघते। अद्वैत तिला विचारतो की अगं खरे काय झालं, तू इतक्या सकाळी तयार झालीस, कुठे निघाली आहेस का? तर कला म्हणते की हो ऑफिसला जायचं आहे आणि तू येतोस ना माझ्यासोबत? तर आता म्हणजे अद्वैत म्हणत असते की हो हो मी नक्की येतो, परंतु आज मात्र असं अचानक तुला चांदेकर मेन्शनमध्ये का जायचं आहे, काय झालं? तेव्हा आता कला म्हणते की काही नाही, परंतु आज मात्र जे काही आहे मी तुला दाखवणार, तर त्याबद्दल एक असा पुरावा मात्र मी तुला देणार आहे। सीसीटीव्हीचा पुरावा आता तिला राहुलला जो काही सीसीटीव्ही तेथे पूजाला त्रास देताना बघितलेला आहे तो मात्र आता कला ही अद्वैत समोर दाखवणार असते। कारण आता राहुल तेथे त्या दिवशी सीसीटीव्ही बंद करण्यात राहून गेलेला असतो, कारण जो रिपेअर करणारा माणूस आहे तर तो व्यवस्थित सीसीटीव्ही वगैरे चेक करून आता व्यवस्थित सगळं काही करून देतो। त्यामुळे आता ऑफिसमध्ये कॅमेरे हे ऑन असतात आणि राहुल जेथे छेडछाड करत आहे सर्व काही त्यात कलाला दिसते। कला आता लगेच तेथे जेथे राहुलने फ्रॉड केलेला आहे आणि पूजाला कसा त्रास दिला हे सर्व काही ती अद्वैतला दाखवते। अद्वैतला आता विश्वास बसत नाही। अद्वैत आता राहुलची गचंडी धरतो आणि राहुलला म्हणतो की राहुल मी कधीही तुझ्यावर अगदी अशा वागण्याची अपेक्षा केली नव्हती, तू इतका मोठा धोका मला दिला आणि खरे मला कायम सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही, कारण तू आपल्या घरातील आहे इतका अगदी डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, परंतु तू काय केलंस, तू इतका मोठा धोका मलाच दिला, मी तुला कधीही माफ नाही करू शकत। म्हणून आता अद्वैतला खूप टेन्शन येते आणि अद्वैत आता एक सनकणी आता राहुलच्या कानामागे देतो। त्याच वेळेस आता कलाने पोलीस सुद्धा तेथे बोलावून घेतलेले असतात आणि राहुलच्या पापाची शिक्षा राहुलला दिलेली असते। घरातील सर्वांना फार राग येतो, परंतु रोहिणी मात्र आता स्वतःला सावरून घेते, कारण तिला आतापर्यंत राहुल बाबतीत काहीच माहिती नाही असे मात्र ती कला आणि अद्वैत समोर नाटक करते आणि राहुललाच आता बोलत असते। राहुल फक्त आणि फक्त खाली मान घालून उभा असतो आणि पोलीस शेवटी त्याला आता पकडून घेऊन जाणार असतात। त्यानंतर मात्र आता लगेच कला ही विचार करते की खरंच आज मात्र राहुलच्या 8च दिवसात मी त्याचं जे काही काळे धंदे आहे तर ते बाहेर काढलेत, नाहीतर आता चांदेकरांना खूप असा त्रास झाला असता। परंतु आता कला ही विचार करते की सरोज मॅडमने आपल्यावर इतका विश्वास ठेवला, खरंच आपण इतकं म्हणजे सरोज मॅडम जे काही वागतात ते खरंच खूप चांगलं आहे का, आणि सरोज मॅडम आपल्याबद्दल असा विचार कसा करू शकतात, म्हणजे नक्की त्यांनी आपल्याला सून म्हणून स्वीकारले की काय, याची आता कलाला जाणीव होत असते। परंतु आनंद सुद्धा होतो की सरोज मॅडम आपल्यावर इतका विश्वास ठेवून आपल्याला हे ब्रँडचं काम देत आहे, तो कारभार आपण बघायचा आहे म्हणून कलाला इतका आनंद होतो। परंतु सरोज मॅडमच्या चेहऱ्यावर मात्र आपल्याला अजून एक हास्य आणायचे आहे। तर कलाच्या डोक्यात येतो की प्रदीप, कारण आपण आल्यापासून पाहतोय की प्रदीप म्हणजे काका हे प्रदीप बाबा अजूनपर्यंत घरी नाही, ते कुठे असतात काय असतात, ते कायम आईंना सोडून राहतात, त्यांच्यामध्ये नक्की काय असं आहे, कारण जेव्हा अद्वैत आपल्याशी जे काही वागत होता तेव्हा आपल्या मनाला किती त्रास होत होता की अद्वैतने आपल्याशी चांगलं वागावे आणि आता अद्वैत आपल्यावर इतका प्रेम करतो, आपली प्रत्येक गोष्टीत तो काळजी घेतो आणि तेव्हा आपलं मन खरंच किती आनंदी आणि उत्साही असतं की जेव्हा चांदेकर आपल्यासोबत खुश असतो। मग आता म्हणजे आईंना सुद्धा असंच वाटत असेल की प्रदीप सर त्यांच्यासोबत असायला हवे, मग आपण खरंच आईंच्या बाबतीत त्यांचा हा चेहऱ्यावरचा आनंद आपण परत मिळवून दिला पाहिजे। म्हणून ती प्रदीपला फोन करते आणि प्रदीप काकांना म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही जेथे कुठे असाल तर तेथून लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा, कारण माझं महत्त्वाचं तुमच्याकडे एक काम आहे। तर प्रदीप म्हणत असते की काय झालं कला, अगं सर्व व्यवस्थित तर आहे ना?
कला म्हणते की हो बाबा, इकडे सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु तुम्ही कधी घरी येणार आहात? आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत. आणि सरोज मॅडम सुद्धा सारखी तुमची आठवण काढतात. तेव्हा आता प्रदीप असं म्हटल्यानंतर कलाला विचारतो की काय सरोज आणि माझी वाट पाहते? तेव्हा कला म्हणते की हो बाबा, तुम्ही लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आता प्रदीपला खूप छान वाटतं, कारण कधी ना माझी वाट पाहणारी सरोज आज माझी चक्क वाट पाहत आहे. काही झाले तरी आपल्याला बरोबर म्हणजे जाणार आहेत. आणि त्यामुळे मात्र तो घरी येण्याचा ठरवतो. कारण आता प्रदीपच्या जीवनामध्ये जो काही आता हा भूतकाळ घडून गेलेला आहे, तर तेव्हापासून प्रदीप हा कायम लांबच असतो. परंतु जेव्हा आता कला त्याला अगदी अगदी मायेने आणि एका लेकीसारखा प्रेमाने फोन करते, तर आता प्रदीप धावतच येणार असतो. तेव्हा आता प्रदीप आल्यानंतर कला ही सरोज आणि प्रदीप या दोघांच्या मध्ये जी काही दरी एक निर्माण झालेली आहे, तर ती दरी मात्र कशी भरून काढते आणि सर्वांना म्हणजे आनंदी ती कसं करते. कारण चांदेकरांच्या घरामध्ये राहुलला एक भीती आहे आणि त्या राहुलला अगदी कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी. कारण असे पुरावे तिनं आता गोळा केलेले असतात CCTV फुटेजमध्ये. बरोबर राहुलने जे काही अनैतिक म्हणजे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते सगळं काही आता CCTVमुळे अद्वैत समोर आलेले असते. आणि पूजाने सुद्धा आता अद्वैतला राहुलबद्दलचे कारस्थान सांगितलेले असतात. त्यामुळे आता अद्वैत लगेच आता राहुलची गचंडी धरतो आणि त्याला आत्ता चालता येथून चालता हो, या घरामध्ये तुला काय काय दिलं नाही? प्रेम दिलं, सगळं काही वैभव तुला दिलं. अरे जेव्हा मी नैनाशी लग्न करण्यासाठी निघालो होतो, तेव्हा सुद्धा तू नैनाला फसवले आणि शेवटी माझं लग्न सुद्धा मोडलं, तरी सुद्धा तुला काहीच कसं वाटलं नाही. मी आत्तापर्यंत तुला अनेक वेळा समजावून घेत आलो, तुला अगदी ह्या घराचा हक्क मी देत आलो, परंतु नाही, ती एक खूप मोठी माझी चूक झाली. तेव्हा आता सरोज ही प्रदीप बरोबर आजूकपर्यंत काही नाराजच असते. परंतु कला आता मात्र सरोज आणि प्रदीप या दोघातील नातं आहे, तर ते सुरळीत करण्याचा प्रयत्न मात्र करणार असते. त्यानंतर मात्र आता असं करता करता अद्वैत तर कलावर खूपच खुश होतो. तो इतका खुश झालेला असतो, कारण कलाने आत्तापर्यंत सगळं काही बदलून ह्या राहुलच्या फ्रॉडपासून आता चांदेकरांना वाचवलेलं असतं. जी बदनामी आता चांदेकरांची झालेली आहे, प्रत्येक गोष्टीत कला खंबीरपणे आता ह्या चांदेकरांची साथ तर देत आलेली असते. आणि लवकरच मात्र आता कलाचा वाढदिवस येणार असतो. कला आता अद्वैतवर इतकी खुश असते, कारण कलाला समजलेलं असतं की आपल्या बाबांचं जे काही ऑपरेशन आहे, तर ते सुद्धा अद्वैतने अगदी स्वतः एक मुलगा या म्हणून आता सर्व जबाबदारी घेतली. आपल्या बाबांना त्याने हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेले, कारण अद्वैतने हे आता कुणाला काही सांगायचे नाही असे सांगितलेले असते. परंतु काजल मात्र आता कलाला सर्व काही फोन करून सांगते की दाजींनी आता बाबांना हॉस्पिटलला नेले, त्यांचे डोळे वगैरे चेकअप केले आणि आता ऑपरेशन सुद्धा दाजीच करत आहेत. हे ऐकून मात्र कलाला आपल्या अद्वैतचा खूप असा अभिमान वाटतो, कारण खरंच अद्वैत आपल्यावर मनापासून प्रेम करतोय. आपण त्याला समजून घ्यायला हवे, त्याच्याबरोबर भांडायला नकोय. म्हणून कला सुद्धा आता आपलं जे काही हे नातं आहे, तर ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करून देवी अंबाबाईचा आज मात्र ती आशीर्वाद घेते आणि आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करते. लवकरच मित्रांनो आता कलाचा वाढदिवस येणार असतो आणि अद्वैत मात्र छान असे हटके स्टाईलने कलाला प्रपोज करणार तर असतोच, परंतु कलाची माफी मागून तो आता तिचा बायको म्हणून सुद्धा स्वीकार कसा करतो आणि प्रदीप आणि सरोज या दोघातील जे काही घडलेलं आहे, तर त्याची दरी सुद्धा कला कशी मिटवते हे पाहण्यासाठी आज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.